नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी स्वप्नील हिवराडे पुन्हा एकदा इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, पुरवठा निरीक्षक भरती या संदर्भात जी नोटिफिकेशन आली, जी जाहिरात आलेली, जी सुवर्ण संधी आपल्या समोर आहे, त्या संदर्भात कशा प्रकारची निवड प्रक्रिया असणार आहे ती सर्व माहिती, इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रो, या माहितीला समजून घेण्याच्या आधी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार जर तुम्ही या परीक्षेसाठी किंवा कोणत्याही सरळ सेवा परीक्षेसाठी तयारी करत असाल तर आपण या माफक फीज मध्ये एक बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुमचं जीकेचे सर्व विषय, मराठी विषय, इंग्रजी विषय, गणित बुद्धिमत्ता आयबीपीएस पॅटर्न नुसार कव्हर केला जाणार आहे. तर मित्रो, तुम्ही या बॅच साठी चौकशी करू शकतात या पर्टिक्युलर कॉन्टॅक्ट नंबर वरती. आणि मित्रो, जर तुम्हाला ऑफलाईन इन्क्वायरी करायची असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रहो, आपण माहिती समजून घेऊया. लक्षात घ्या, आपल्याला त्यांनी जर काही नोटिफिकेशन मध्ये काय मेन्शन केलेलं बघा, निवड प्रक्रिया कशी होणार आहे. जाहिरातीमध्ये नमूद अर्हता, पात्रते विषयक अटी, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार शिफारशीसाठी पात्र असणार नाही, असा त्यांनी स्पष्ट उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. बघा मित्रो, सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया खालील सेवा प्रवेश नियम अथवा तदनंतर शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणांमधील तरतुदीनुसार राबविण्यात येणार आहे. पुरवठा निरीक्षक संवर्गातील मित्रो पदे हे जे काही आहेत ना, यासाठी तो नियम आहे दिनांक 1 फेब्रुवारी 1989 या वेळचा तो किंवा अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयातील अधीक्षक गट ब अराजपत्रित आणि कनिष्ठ लेखापाल उच्च स्तर लिपिक यासाठी जो नियम आहे 2015चा, या नियमाखाली ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे, असा त्यांनी स्पष्ट उल्लेख आपल्याला या ठिकाणी केलेला दिसून येतो. बघा मित्रो, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे संदर्भात त्यांनी या ठिकाणी आपल्याला 2 पॉइंट्स मध्ये उल्लेख केलेला आहे, ते देखील आपण जाणून घेऊया. त्यांनी म्हटलेलं आहे की पुरवठा निरीक्षक पदाच्या अंतिम शिफारशीपूर्वी सर्वसाधारण गुणवत्ता यादी म्हणजेच जनरल मेरिट लिस्ट आपली त्या ठिकाणी विभागाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ज्या ज्या विभागानुसार आपल्या पोस्ट आहेत, जागा आहेत, त्या त्या विभागानुसार संकेतस्थळावरती आपली एक जनरल मेरिट लिस्ट ते पहिल्याने आपल्याला त्या ठिकाणी सादर करतील किंवा प्रस्तुत करतील. पहिला मुद्दा, आय होप तुम्हाला हा क्लिअर झाला असेल. पुढे बघा मित्रांनो, त्यानंतर गुणवत्ता प्राप्त उमेदवारांची एक अंतिम निवड यादी म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आपण त्याला म्हणूया, ती लागणार आहे विभागाच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध ती करण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रो, गुणवत्ता यादी प्रसिद्ध कशा प्रकारे होणार आहे पुरवठा निरीक्षक या पदासाठी, या संदर्भात आपल्याला स्पष्ट नोटिफिकेशन मध्ये माहिती देण्यात आलेली आहे मित्रो. तर लक्षात आली असेल तुम्हाला. मित्रहो, प्राधान्य क्रमासंदर्भात त्यांनी काही विशेष सूचना आपल्याला या ठिकाणी दिलेल्या दिसून येतात, त्या पण आपण या समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, ज्या पात्र उमेदवारांचे एकूण गुण समान असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येईल. मग या संदर्भात त्यांनी काही मुद्दे आपल्याला या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. पॉइंट नंबर 1 मित्र हो, काय म्हणतात ते बघा. जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असल्यास त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. ओके, त्या संदर्भात तुमच्याकडे एक प्रमाणपत्र आवश्यक आहे. तुम्हाला त्यांनी इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की लक्षात घ्या, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की शेतकऱ्याच्या पाल्य म्हणजे शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक या पद्धतीने अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने ज्या कुटुंबास मित्र हो शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरविले असेल अशा कुटुंबातील मृत शेतकऱ्याचा पाल्य, पत्नी, मुलगी किंवा मुलगी यासाठी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र असेल तर निश्चित तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य मिळू शकतं जर तुमचे गुण दुसऱ्या विद्यार्थ्याच्या समान असतील तर. लक्षात घ्या. सेकंड पॉइंट मित्र हो, जर तुम्ही 10.1 म्हणजे ही पहिली अट संदर्भात ते बोलतात, ही देखील समान ठरत असल्यास, ती अट देखील दोघी विद्यार्थ्यांची समान ठरली मित्र हो, तर पुढील अटीचा विचार केला जाईल. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसल्यास वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. ज्याचं एज जास्त असेल त्याला पहिल्याने प्रेफरन्स देण्यात येईल. साधी सिंपल गोष्ट आहे. पुढे बघा, तिसरा पॉइंट त्यांनी म्हटलेला आहे उच्च स्तर शैक्षणिक अर्हता तपासली जाईल. ओके, जर तुम्ही या दोघी क्रायटेरियामध्ये समान त्या ठिकाणी फुलफिलमेंट करत असणार, तुमची ही थर्ड क्रायटेरिया बघितली जाईल. तुमची शैक्षणिक अर्हता ज्याची जास्त त्याला प्रेफरन्स त्या ठिकाणी मिळू शकतो. अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी नमूद केलेला आहे. पॉइंट नंबर 4 बघा मित्र, यामध्ये त्यांनी अटी देखील समान ठरत असल्या, वरच्या तिघी अटी समान ठरल्या तर मित्र पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्च स्तर गुण प्राप्त केलेल्या उमेदवारास प्राधान्यक्रम
देण्यात येईल. बघा, जी त्यांनी अट आहे की समान ठरत असल्यास पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित केलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये ज्याला उच्च स्तर गुण असतील त्याला प्रायोरिटी त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे बघा, 5वा पॉइंट काय म्हटलेला आहे, ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक या ठिकाणी मेन्शन केलेला आहे आणि या दिनांक मधील निर्णयानुसार करण्यात त्या ठिकाणी येणार आहे. अशा पद्धतीने उल्लेख या ठिकाणी 5 मुद्द्यांद्वारे प्राधान्यक्रमाबद्दल त्यांनी आपल्याला निवड प्रक्रिया संदर्भात माहिती या ठिकाणी आपल्याला दिसून येते मित्र. आय होप तुम्हाला ही सर्व माहिती अंडरस्टँड झाली असेल मित्र व्यवस्थित. तर लक्षात घ्या, तर तुम्हाला या सरळ सेवा परीक्षेसाठी जर तयारी करायची असेल तर तज्ञ मार्गदर्शनाद्वारे आपण TCS IBPS पॅटर्न नुसार एक ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे, जी की सर्व पदांसाठी आहे. TCS च्या एक्झाम असू द्या, IBPS च्या स्पेशल एक्झाम असू द्या, त्या सर्व पदांसाठी सर्व विषय यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. तर एक्सपर्ट नॉन टेक्निकल फॅकल्टी द्वारे अतिशय दर्जेदार मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डाऊट असेल, चौकशी करायची असेल तर तुम्ही पर्टिक्युलर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात मित्र. अशा पद्धतीने आपण या व्हिडिओद्वारे ही माहिती समजून घेतली. पुढील अपडेट्स मिळण्यासाठी नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मित्र. धन्यवाद मित्र. थँक्यू सो मच.